आजची या शांतता समितीमध्ये उपस्थित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, SDM साहेब, SDPO साहेब, ठाणेदार साहेब, त्या आपले पुसद शहराचे सर्व नामवंत आणि पुढारी आणि सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आपण या ठिकाणी जमलेला आहे. पूर्ण मेजर विषय SP साहेबांना स्वतःच्या स्पीच मध्ये कव्हर केलेला आहे. आम्हाला थोड्याच वेळामध्ये आम्हाला निघावं लागेल. फक्त माझी विनंती सर्वांना हेच रहना है कि अपन कोणताही हम लोग कोई भी त्योहार जो भी साजरा करते हैं उसके पीछे का हेतु ये चाहे कि हम लोग अपनी खुशी जाहिर कर रहे हैं और सब लोग जो भी त्योहार में समावेश जिनका भी हो रहा है सब लोग साथ में आ रहे हैं, अपनी खुशी जाहिर कर रहे हैं और उसके थ्रू हम लोग अपने आराध्य, अपने ईश्वर है, अपने अल्लाह है, उनके लिए नमन कर रहे हैं. तो इस पूरी प्रोसेस में 2-3 चीजें बहुत जरूरी है कि हम अपना उत्साह भी मेंटेन रखें, बट उसके साथ में शांतता है और साथ में पुलिस ने जो नियोजन किया और प्रशासन ने जो नियोजन किया है उसका यदि हमने अच्छे से पालन किया तो सभी के लिए वो अच्छा रहेगा. कमी पुढच्या 4 महीने लगातार वेगवेगळे सण येणार आहे. अपने को गणपति के लिए भी तैयारी करनी है, अभी ईद की तैयारी है, कावड़ की तैयारी है आणि इतर वेगवेगळे सण आपल्याकडे येणार आहे. आपला तालुका संवेदनशील राहिला तरी पण मागच्या खूप वर्षामध्ये आपण एक आदर्श म्हणून आपण स्वतःचं काम दाखवलेला सगळे लोक शांतता समितीमध्ये समावेशी होतात. जे आपण डिसिजन घेतोय त्याची पालना करतात. मागच्या वर्षी आपण डीजे संदर्भात डिसिजन घेतला, आप सभी ने उसमें उत्साहपूर्वक समावेश हुए. उसमें आप लोगों ने आगे से पुढाकार लेके उस चीज को इम्प्लीमेंट करके दिखाया. जो और जगह ऐसा हो सकता है कि डिफिकल्ट टास्क था, अपनी सिटी में वो हम लोगों ने कंप्लीट करके दिखाया. तो ऐसे ही हमें आगे चल के कंटिन्यू रखना है. इस साल भी हमें उसी रीति ने शांतता बना के रखनी है, उत्साह अच्छे उत्साह के साथ में साजरा करना है. आणि महत्वाचा विषय जे आपण सगळ्यांना सांगत आहे की खूपच विषय आहे की आपल्याला जे लोक मोटिवेट करतात या मिसलीड करतात ते आपल्या आसपासचे लोक राहत नाही. ते बाहेरून कोणी बसलेला माणूस आहे ते काही असा रीतीने अफवा पसरवतो ज्या कारणामुळे आपला एक दुसऱ्यांमध्ये जे दुर्भाव आहे आणि अशी भावना निर्माण होते ज्याच्या कारणामुळे आपला उत्सवाचा जे सण आहे त्याच्यावर काही ना काही नेगेटिव्ह परिणाम पडतो. तो माझी परत विनंती आहे, सोशल मीडिया मध्ये कोणती अफवा आली आपली टीम सोबत, आपला पोलीस प्रशासन सोबत तो व्हेरीफाय करा. अननेसरी कोणतीही न्यूज आहे, कोणतीही क्लिप आहे ते आपल्या ग्रुप मध्ये व्हायरल करू नका. ते आपली टीमला सांगावी, त्याची प्रमाणित पाहावी आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला यावर काम करायचे. महत्वाचं आहे, ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. तरी पण या ठिकाणी जितके लोकांना बोललं ते स्वतःच त्यांच्या बोलण्यातून असं दिसून येतो की प्रशासनाला पण विश्वास येतो की नागरिक ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये आमच्या सोबत आहे. असंच तुम्ही चालू ठेवावी मी सगळ्यांना असं विनंती करतो आणि आम्हाला पुढे जायचं आहे. थँक्यू अगेन.